Hi, this is Shirish Kulkarni again, founder and CEO of Throat Consulting, which is a business consulting company into helping small and medium businesses, helping them to grow. With this initiative called as Hatke, we are talking to various individuals, personalities, leaders, institutional leaders, industrial leaders, and different people who have done different ways of their career, have got a very different progression in their own lives. And we have a great personality with us, Mukund Wankhede. Mukund, welcome to this platform. Glad to be here, Shirish. Thank you. Right. So, just sitting back and thinking of an engineer at heart, looking at going backstage, front stage, trying it out, and being part of a large organization in auto sector now, having his own ventures in entertainment, aspect of musical shows and on stage shows that you are organizing in Port Huron, back in the US. I mean, it's a large canvas of personality and happening that we have to cover. But Mukund, how do you look at the whole transition from being in the engineering college and trying out those Firodia and Purushottam Karandak? No. How do you look at it? सो खरं तर म्हणजे सुरुवात जी होती और द बिगिनिंग वॉज की स्टेजवरती आपण काहीतरी करायला पाहिजे. सो सेकंड इयर इंजिनिअरिंग मध्ये म्हटलं की आय थ्रू माय हॅट इन. म्हटलं हे एकांकिका करूया गॅदरिंगसाठी. आय वॉजंट अ स्टेलर ऍक्टर ऑर एनिथिंग. प्रयत्न करूया. सो आय प्रॅक्टिस रिअली हार्ड. पण आमच्या काही मित्रांना त्यावेळेला वेगळी आयडिया होती की त्यांनी ठरवलं की अरे हा शो आपण द्यायचा नाही. सो ती एकांकिका पडली. तर त्याच्यानंतर मग काय आलं की यू आर टेंटेड नाव की तू स्टेजवरती आला म्हटल्यानंतर दॅट इज अनवॉन्टेड अटेन्शन. म्हटलं ठीक आहे यार सोडो, पण आपल्याला नाटक तर करायचंय, मग दुसरं काय करता येईल. म्हटलं आपण बॅकस्टेज करूया. ठीक आहे, फ्रंट स्टेज नाही ओके, पण यू आर स्टील कनेक्टेड. तर मग चान्स मिळाला फिरोदियामध्ये. गिरीश जोशी जो होता त्यांनी विचारलं की अरे तू सेट बनवायला मदत करशील. नो प्रॉब्लेम. मग 1 वर्ष सेट बनवला. मग सेट बनवल्यानंतर बॅकस्टेजला ड्रेप मॅनेज केली, मग त्याच्यानंतर बॅकस्टेज मॅनेज केलं. तर असं करत करत तिथपर्यंत पोहोचलो. मग त्यानंतर म्हटलं अरे आपण टेक्निकल एलिमेंट्स मध्ये का नाही ट्राय करत आहोत. पण टेक्निकल एलिमेंट्स कसे आहेत की ठराविक लोकांनी त्यांना ते नॉलेज आहे आणि त्याला खूप काय म्हणतात ना इन्व्हेस्टमेंट करावी लागते. त्या एलिमेंट्सचं शिकावं लागतं कसं आहे काय आहे. आणि त्या याच्यामध्ये थोडेसे रिलेशनशिपचा पण हे आहे की जेव्हा आपण वेगवेगळ्या थिएटरमध्ये काम करतो की तिथेच करतात, त्याच्या बेसिसवरती तुम्हाला काय मिळणार आहे त्या थिएटरमध्ये दॅट डिपेंड्स ऑन. सो ते सगळं करायला वेळ नव्हता. तर बी झाल्यानंतर डिट्रॉइटला आलो, म्हणजे युएस मध्ये आलो, मास्टर्स केलं, मग डिट्रॉइटला मूव्ह झालो. नाटकाशी कम्प्लिटली म्हणजे काय म्हणतात ना काहीच संबंध नाही. मधनं जाऊन नाटकं बघायची, नाटकं प्रचंड आवडायची, बघायचो. मग 2015 मध्ये साधारण एक 25 वर्षाने इथे डिट्रॉइटमध्ये एक नाटकांचा प्रोग्राम होता. 2 दिवसांची नाटकं होती, 2 प्रोफेशनल नाटकं होती आणि एक लोकल नाटक होतं. ते लोकल नाटक जबरदस्त केलेलं होतं. रणांगण केलं होतं त्यांनी. आणि रणांगण इफ यू नो इज काय ऐतिहासिक आहे. आणि ते पुल ऑफ करणं 2-2.5 तास लोकांना खिळवून ठेवणं, ह्या लोकांनी ते केलेलं होतं. ओके. आणि मी ते इतका इम्प्रेस झालो. मी त्यांच्या ग्रुपचं ऑर्गनायझर होता त्याला म्हटलं अरे अभिजित पराडकर नाव होतं त्याचं. म्हटलं अभिजित मला तुमच्याबरोबर काम करायला आवडेल. म्हणजे काय करता तुम्ही. म्हटलं बॅकस्टेज करतो. अहो म्हणे आम्हाला बॅकस्टेजची नेहमीच गरज असते. अजून काय करता. म्हटलं थोडंफार लाईट्स बद्दल माहिती आहे. म्हणे परफेक्ट. म्हणे आम्ही तर तेवढं आमचं मे मध्ये बोलणं झालं, काय पुढे झालं नाही. मग डिसेंबरमध्ये अचानक एक फोन कॉल आला महाराष्ट्र मंडळाचा की अरे संक्रांतीसाठी आम्ही म्युझिकल करतो आणि कोणाला तरी लाईट्सची मदत हवी आहे. म्हटलं हा ठीक आहे, लाईट्सची मदत आहे, आपण जाऊ. कोणाला तरी माहिती असतील, काय म्हणतात क्लीनरचं काम करूया, कोणीतरी ड्रायव्हर असेल. मग ठीक आहे. पहिल्या दिवशी तिथं पोहोचलो आणि 4 कोरिओग्राफर्स एकदम कागद घेऊन आले हातामध्ये. आम्हाला असं पाहिजे असं पाहिजे असं पाहिजे. म्हटलं थांबा जरा. म्हटलं लाईट्स कोण करतोय. तू करतोय. म्हटलं मी म्हणजे मदत करणार होतो. सडनली आय फाउंड माय सेल्फ की लाईट्स. माझ्याबरोबर अजून एक मित्र होता, तो आता
तर तो म्हणाला तुम्ही दोघं करताय. म्हटलं अरे तू लाईट्स केल्यात का? ना म्हणे मी एकदा ते थोडंफार केलेलं आहे पण मला पण काय माहिती नाही. म्हटलं मर्ग आहे. 3 आठवड्यामध्ये शो आणि काही ओकी ठो पत्ता नाही. मग त्याच्यानंतर काय केलं की दररोज कामावर येऊन संध्याकाळी 7 ते पहाटे 3 पर्यंत सगळे लाईट्सचे एलिमेंट्सशी, कलर स्कीमशी कसं आहे काय आहे, आणि मला काही लोकांनी मदत केली त्यावेळेला. इथे एक यंगचा इंजिनियर होता. म्हणे अहो काका म्हणे तुम्ही असं करायला पाहिजे तसं. म्हटलं ठीक आहे आता काका तर काका काय काय म्हणजे तो एक साधारण 20 मध्ये होता त्यावेळेला, मी म्हणजे 40 मध्ये होतो. तो म्हणे काका असं. म्हटलं ठीक आहे. असं करून 3 आठवड्यानंतर तो शो केला आणि तो शो व्यवस्थित लागला. आणि याच्यामध्ये काय असतं की पैसे नसतात थिएटर रेंट करायला, त्यामुळे हे सगळं कागदावरती चालतं. आणि त्या दिवशी कुठला लाईट चालू असणार आहे का बंद असणार आहे हे माहिती नसतं. त्यामुळे त्या टेक्निशियनशी रिलेशनशिप मेंटेन करणं पहिल्या दिवशीपासून की बाबा तू किंग आहेस आणि तुझ्याशिवाय माझं काही काम होणार नाहीये, ते तुझे ती काय म्हणतात ना 2 वे पिअर रिलेशनशिप तयार करणं ते झालं. पुढची 4 वर्ष वेगवेगळ्या नाटकांच्या ग्रुपमधनं नाटकं केली. चांगले लाईट्स करायचे ऑपॉर्च्युनिटीज मिळाल्या. म्हणजे त्या नाट्यगंधार म्हणून जो ग्रुप होता ज्यांच्याबरोबर मी पहिल्यांदा चालू केलं, तर त्यांच्याबरोबर शिकार नावाचं नाटक केलं, ज्याच्यामध्ये पहिल्यांदा डिरेक्टरनी ऍक्टर्स आणि टेक्निकल एलिमेंट्सला सेम लेवलवरती आणलं होतं. म्हटलं बॉस हे ऑपॉर्च्युनिटी आहे, अशी ऑपॉर्च्युनिटी कधीच येत नाही, कारण ऑलवेज टेक्निकल एलिमेंट्स आर सपोर्टिंग द मेन ड्रामा. ऍक्टिंगला सपोर्टिंग असतात, ते कधीच मेन एलिमेंट्स होऊ शकत नाही. पण यावेळेला ती ऑपॉर्च्युनिटी आणि त्याचे लाईट्स केले आणि दॅट वॉज वन ऑफ द मोस्ट चॅलेंजिंग अँड सॅटिस्फाईंग एक्सपिरियन्सेस. मग पुढे 4 वर्षामध्ये सेल्फी नावाचं जे नाटक आहे त्याचे लाईट्स करायला मिळाले, जे तेव्हा ते डिट्रॉइटला आलेले होते. तर असं सगळं चाललेलं होतं. आणि शेवटचे लाईट्स एक्सपिरियन्स महाराष्ट्र मंडळाचं बीएमएमचं अधिवेशन होतं 2017 मध्ये. साधारण एक 3,500 लोक होती आणि त्याचे ओपनिंग सेरेमनीचे हे होते. मग त्याच्यात तो शो करायला मिळाला. म्हणजे दॅट वॉज लाईक म्हणजे काय म्हणतात पिनेकल ऑफ द करिअर याच्यामध्ये. पण याच्यामधनं मग हळूहळू लक्षात यायला लागलं की अरे आपण वेगवेगळ्या गोष्टी करायला पाहिजेत, कारण त्याच्यामध्ये एक क्रिएटिव्ह एलिमेंट आहे, त्यामध्ये एक टेक्निकल एलिमेंट आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कसं आहे ॲड्रेनलिन रश आहे की सगळं एवढं प्लॅन करून जायचं आणि एकदा तो शो सुरू झाला देर इज नो टर्निंग बॅक. आणि त्याच्यामधला दुसरी गोष्ट अशी आहे की द बेस्ट you will get for a job well done is no mention at all. की लाईट्स बाय मुकुंद मनगे, ठीक तेवढं दॅट्स इट. पण त्याच्या पुढे काय नाही. बट इफ यू मेस अप एव्हरीबडी विल रिमेंबर दॅट. सो यू हॅव टू बी ओके विथ इट. सो तो असा ॲड्रेनलिन रश मध्ये तो शो होतो आणि मग तो संपला की मग असं म्हणतं की अरे काय दिस वॉज अ चॅलेंज दॅट यू एक्झिक्युटेड अँड देन यू वॉन्ट दॅट ॲड्रेनलिन हाय फॉर द नेक्स्ट शो. तर असं चाललेलं होतं. मग त्याच्यानंतर त्याच्यातनं आमच्या एंटरटेनमेंट कंपनीची खरी आयडिया बाहेर आली की वी शुड ट्राय समथिंग लाईक दिस, बट इन्स्टेड ऑफ अन परफॉर्मर कॅन वी बिकम अ परफॉर्मर अँड प्रोड्युसर्स. वाव, आय थिंक इट्स अ बिग लीप. आणि ते प्रोग्रेशन डेफिनेटली असेल, लर्निंग असेल, एलिमेंट ऑफ लर्निंग असेल, बट टू बी इन अ फॉरेन लँड, कीप दॅट DNA ऑफ बिंग इंडियन, bring Indians together and perform, to start with Indians and also with foreign performers. आणि गणपतीचं असेल तर गणपतीचं असेल, दुर्गेचं असेल तर दुर्गेचं असेल, भांगडा असेल तर भांगडा असेल, असे 21 मोठे शोज त्या कंपनीने केलेले आहेत. तर कसं वाटतं? तर इंडिव्हिज्युअल म्हणून 21 शोज केले. ऍज अ कंपनी म्हणून आम्ही 3 ते 4 शोज केलेले आहेत. आणि कंपनीमध्ये जाण्याचं मेन कारण असं होतं की मी ज्या शहरात राहतो पोर्टलँड, ते साधारण एक 60 मैल लांब आहे डिट्रॉइट पासून. प्रॅक्टिसेस करायच्या म्हटलं 1.5 तास ड्राईव्ह करून जा, मग 2 ते 4 तास प्रॅक्टिस, 1.5 तास ड्राईव्ह करून, म्हणजे पूर्ण दिवस गेला त्याच्यामध्ये. आता ते काय म्हणतात ना की नाटकाचं वेड आहे, दॅट इज अ पॅशन, थिएटर इज अ पॅशन म्हणून ते सगळं चालून जायचं. पण लॉंग टर्म याच्यामध्ये रिअलिस्टिक नव्हतं ते. आणि मग आम्ही असं विचार करायला लागलो, अरे आपलं हे पॅशन आहे, वाय डोंट यू ब्रिंग दॅट एक्सपिरियन्स टू वेअर वी लिव्ह. तर त्याच्यातनं प्रोड्युसरची आयडिया तयार झाली. मग प्रोड्यूस काय करायचं,
की आपल्याला म्हणजे शो कसा पाहिजे, तर शो सिम्पल पाहिजे. म्हणजे काय की 1.5 तास चालणार, ज्याच्यावरती आपला कंट्रोल आहे, ज्याचा ऑडियन्स आपल्याला नोन आहे. ते आमचे स्टार्टिंग म्हणजे काय म्हणतात ना, बेबी स्टेप्स जे होते ते याच्या दृष्टीने होते. मग एकदा ते झाल्यानंतर मग पुढचं आयडिया होती की आता याच्यामध्ये व्हेरिएशन काय आणायचं, कम्प्लेक्सिटी काय वाढवायची. मग असं करत करत आम्ही 3ऱ्या शो पर्यंत पोहोचलेलो होतो. आणि आमचा 4था शो जो होता तो ऍक्च्युली कोविडमुळे बंद झाला. पण एक शो जो आम्ही केलेला होता, आम्ही काय म्हणतात, इन्स्पिरेशन छायागीत आणि चित्रहार होतं. की पहिला ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही असायचे, राईट. आणि फक्त ठराविक लोकांकडे ते टीव्ही असायचे, कारण ओनली दे कुड अफोर्ड इट. तर दॅट यूज टू बी अ कम्युनिटी इव्हेंट, की कम्युनिटीला म्हणजे बिल्डिंग मधले सगळे लोक त्या एका टीव्हीच्या समोर जाऊन बसायचे. छायागीत आणि चित्रहार वॉज अ कम्युनिटी इव्हेंट मोर दॅन अन एंटरटेनिंग इव्हेंट. मग त्या कॉन्सेप्ट प्रमाणे की आपण चित्रहार का नाही करूया, तर मग आम्ही गाणी म्हणजे लाईव्ह सिंगिंग होतं, मग त्याच्यामध्ये डान्सिंग होतं. पण त्यांना ब्रेक करण्यासाठी आम्ही ऍक्च्युली ऍडव्हर्टाइजमेंट्स केलेल्या होत्या, आणि दोज ऍडव्हर्टाइजमेंट्स वर फ्रॉम द 70s. म्हणजे मेलडी चॉकलेट, मग कुठलं तरी केसांचं तेल, आणि दोज वेअर इम्प्रॉम्प्टू ऍक्टिंग, 2 मिनिटाचं ऍक्टिंग विथ फुल हे, आणि दॅट यूज टू हॅपन ऍज अ पार्ट ऑफ द शो. मग ते एक आमचं व्हेरिएशन झाल्यानंतर पुढचं व्हेरिएशन होतं की अरे आपण हाऊ डू वी अट्रॅक्ट अ नॉन इंडियन ऑडियन्स. मग फ्युजन करता येईल का, कारण पहिल्या शोचा फ्युजनला आम्हाला तुमचा शो जबरी आवडला, पण वी कुडंट अंडरस्टँड एनिथिंग. मग म्हणलं ठीक आहे, हाऊ अबाउट वी मेक अन इंग्लिश स्किट, आणि बाकी आपला इंडियन जो पार्ट आहे तो त्याला फ्यूज करूया. जेव्हा आम्ही ते केलं त्यावेळेला वी ड्रू इन अ डिफरंट सेट ऑफ ऑडियन्स, आणि आमचा ऑडियन्स वाढला. आणि मग त्याच्यामध्ये आमची कॉन्सेप्ट होती, म्हणजे इन्स्पिरेशन होतं फॉरेस्ट गंप. फॉरेस्ट गंप जसा बस स्टेशनवरती बसून जो कोणी त्याच्या शेजारी बसतो त्याला सांगत असतो की बाबा माझ्या आयुष्यात असं झालं, मग लुटेनंट डॅनमुळे, आणि मग मी ऍपलचे शेअर घेतलेत, हे ते वगैरे. आमची कॉन्सेप्ट होती की कोणीतरी माईक घेऊन येऊन कुठल्या तरी सणाबद्दल सांगण्यापेक्षा वाय डोंट वी क्रिएट अ फन स्किट, 2 मिनिटाचं स्किट, त्याच्यानंतर 2 मिनिटाचा बॅकग्राऊंड व्हिडिओ विच विल एक्सप्लेन व्हॉट द फेस्टिवल इज ऑल अबाउट, आणि मग त्याच्यानंतर रेग्युलर हिंदी गाणं किंवा मराठी गाणं किंवा गुजराती किंवा मिक्सचर. तर असे आम्ही जशन नावाचा प्रोग्राम केला, ज्याच्यामध्ये 9 सण होते: गणपती, शिवाजी जयंती, द फेस्टिवल ऑफ लव्ह. तर त्याच्यामध्ये चंदारेचं पूर्ण कोरिओग्राफी आणि हे झालेलं होतं. मग देन म्हणजे त्याच्यामध्ये हे पण होतं की बॉलिवूड फॅसिनेशन विथ मून, लव्ह मध्ये बॉलिवूड फॅसिनेशन विथ मून. तर त्याच्या सगळी मूनची सगळी गाणी पाठीमागे होती बॅकग्राऊंड मध्ये, आणि मग त्याच्यानंतर चंदारेचं कोरिओग्राफी होती. मग त्याच्यानंतर बैसाखीचं होतं, आणि ऍक्च्युली इंडिपेंडन्स डे नी आम्ही संपवला तो शो. सो इफ यू कॅन थिंक अबाउट इट, इंडिपेंडन्सच्या गाण्यांवरती देयर वॉज ऍक्च्युअली अ कोरिओग्राफी दॅट वॉज परफॉर्म, आणि त्याच्याने आम्ही तो शो बंद केला, म्हणजे संपवला. सो दॅट वॉज अ न्यू एक्सपिरियन्स. म्हणजे याच्यामध्ये काय होतं की हाऊ वुड यू कन्सेप्च्युअलाइज आणि हाऊ वुड यू ब्रेक इट अप, कारण वी कॅनॉट अफोर्ड टू ट्रॅव्हल 60 miles. सो एक मॉड्युलर कॉन्सेप्ट होती की ऍक्टिंगचे वेगळी प्रॅक्टिस, कोरिओग्राफीची वेगळी प्रॅक्टिस, मग यांचे इंटरफेसेस काय आहेत ते मर्ज करायचे, राईट. आणि मग ऍज प्रोड्युसर्स यू अग्री ऑन द क्रिएटिव्ह कॉन्टेंट, बट यू गिव्ह द परफॉर्मर्स द क्रिएटिव्ह लिबर्टी, सो दॅट ऍज अ प्रोड्युसर यू नो की या शो मध्ये ऑडियन्स असा असणार आहे, त्यांना एवढ्या गोष्टी आवडणार आहेत. मग एक्झाम्पल असं आहे की सिंगर्सना नेहमी कठीण गाणी गायची असतात, कारण तो त्यांच्यासाठी पर्सनल चॅलेंज असतो. पण शो इज फॉर द ऑडियन्स, ज्याच्यामध्ये तो पर्सनल चॅलेंज आवडणारी गाणी फक्त 10% असतील. ऍज अ प्रोड्युसर यू हॅव टू फाइंड दॅट मीडियम विच इज गोइंग टू अपील टू एव्हरीबडी. सो हे सगळे वेगवेगळे एलिमेंट्स त्याच्यामध्ये यायला लागले. आणि मग वन्स दॅट केम इन, वी सेड की थांबा, वी नीड टू फॉर्म अ कंपनी and we need to do this as a part of the company, कारण टॅक्सेस होते, रेग्युलेशन्स होते, लायबिलिटी होती, आणि वी नीडेड अ स्ट्रक्चर दॅट की मुकुंद वानखेडे यांना चेक्स लिहिण्यापेक्षा कर्मा एंटरटेनमेंट LLC, म्हणजे मग ते जे कोणी होते की बाबा
दे गेव इट टू अ कंपनी. मग ते अँबिग्युटी राहत नाही की अरे पैसे कोणाला गेलेत, यांना गेलेत का कंपनीला गेलेत. सो ऑल दोज एलिमेंट्स वी हॅड टू वर्क थ्रू अँड कम अप विथ दॅट एंटरटेनमेंट कंपनी कॉन्सेप्ट. क्या बात आहे. आता कर्माच्या मागे डेफिनेटली तुझा विचार काहीतरी असेल की का कर्मा हे नाव आहे ना. कर्मा हे नाव जे आहे ते आमच्या फॅमिली मधले जे 5 लोक आहेत, कांचन माझी बायको, आयान आमचा मुलगा, रुची आमची मुलगी, मुकुंदचा एम आणि आर्ची आमचा कुत्रा, यांच्या पहिल्या नावाचं जे आहे त्याच्याने कर्मा हे तयार होतं. सो कांचन, आयान, रुची, मुकुंद आणि आर्ची, तर त्यांच्या प्रत्येकाच्या ह्याच्याने, दॅट्स वाय द नेम ऑफ द कंपनी इज कर्मा एंटरटेनमेंट. आणि डेफिनेटली कर्मा इज द ओनली थिंग विच वी कॅन डू. म्हणजे आपण बघितलं तर फिलॉसॉफिकली आपण कर्म करत राहावं, तर एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये या कंपनीने काम करत राहावं आणि त्याचे जे काही रिटर्न्स येतील व्हेरी नाईसली फ्रॉम बोल. ते रिटर्न्सच्या दृष्टीने ऍक्च्युली वी हॅव बीन सक्सेसफुल. आमचा पहिला शो जो झाला दॅट वॉज इन प्रॉफिट, नॉट अ होल लॉट ऑफ प्रॉफिट बट इट वॉज स्टील अ प्रॉफिट. दुसरा शो झाला दॅट टर्न्ड आउट टू बी अ व्हेरी गुड शो इन टर्म्स ऑफ द रेव्हेन्यू इट जनरेटेड. आणि मग त्याच्यामध्ये आमची कन्सेप्ट होती की त्याचा रेव्हेन्यू झाला की वी वर सेल्फ सफिशियंट टू फंड आवर नेक्स्ट शो. पण त्याच्यातनं जे पैसे उरणार होते, वी ऑल्सो वॉन्टेड टू सपोर्ट आवर पियर ग्रुप्स हु वर नॉन प्रॉफिट्स अँड हु वर डुईंग थिएटर इन डाऊनटाउन पोर्टिओरा. सो त्याच्यामध्ये ती थोडंसं तो सोशल ऍस्पेक्ट आहे की 2 आमचे मोटिव्स आहेत. एक म्हणजे डाऊनटाउन पोर्टिओरान मध्ये शो करायचा, कारण डाऊनटाउन पोर्टिओरान मध्ये नवीन इन्व्हेस्टमेंट्स होत होत्या, नवीन रेस्टॉरंट्स आलेले होते, वॉटरफ्रंट आहे. सो हाऊ अबाउट वी ऍड अनदर लेवल ऑफ एंटरटेनमेंट विच इज कम्प्लिटली डिफरंट. नॉर्मली कॉन्सर्ट्स होतात, नॉर्मली ड्रामा होतो, पण हे असे फ्युजन शोज ज्यांना आपण म्हणतो की ज्याच्यामध्ये आपण एक कल्चर मिक्स करून दुसऱ्याबरोबर मिक्स करून प्रेझेंट करायचं. आणि त्याच्यामध्ये नवीन कॉन्सेप्ट ही होती की लोकल आर्टिस्टना वापरायचं, जे लोकल आर्टिस्ट त्या एरियामधनं असतील ते. सो आमच्या जशन नावाच्या शो मध्ये मराठी प्रोफेसर होता जो माझा मित्र होता कॅनडामधनं. आणि त्याच्यामध्ये पण म्हणजे इट वॉजंट जस्ट अ शो दॅट वी जस्ट एक्झिक्युटेड, वी वर्क व्हेरी हार्ड ऑन इट. फॉर एक्झाम्पल, आता तो माझा मित्र कॅनडामध्ये 10 वर्ष राहतोय, नाही म्हटलं तरी 10 वर्षामध्ये त्याच्या इंग्लिशला ऍक्सेंट आलेला आहे. पण मग ह्या नाटकामध्ये त्याला मराठी प्रोफेसर सारखं बोलायचं होतं. तर फॉर एक्झाम्पल बॉस्टन, राईट, पण पुण्यातला माणूस बॉस्टन म्हणत नाही, बोस्टन म्हणतो. तर हे त्याला अनलर्न करून त्याला प्रत्येक अशा गोष्टी, सो ही हॅड टू गो बॅक टू व्हॉट ही वॉज. 10 वर्षापूर्वी तो जेव्हा आलेला होता त्यावेळेला त्याचे जे इन्फ्लेक्शन्स होते ते त्याच्यावरती आम्हाला काम करायचं होतं. त्याचबरोबर आमचा जो अमेरिकन ऍक्टर होता त्याला शिकवायचं होतं की हिंदी गोष्टी कशा म्हणायच्या. आणि बराचसा म्हणजे नॅचरली त्याला होता, तो ऍक्टर होता, म्हणजे ही इज टू ऍक्ट इन अदर ड्रामाज. पण सडनली त्याला एकदम असं लक्षात यायचं की गणपती बाप्पा मोरया त्याला म्हणायचंय. सो व्हॉट वॉज दॅट अगेन, गणपती बाप्पा व्हॉट वॉज दॅट अगेन. सो त्याच्यावरती त्याचं काम करून घ्यायचं. सो इट वॉज अ व्हेरी युनिक एक्सपिरियन्स त्यांच्याबरोबर करायला. की हे जेव्हा लोकल कम्युनिटी मधनं आर्टिस्ट येतात ना, त्यांच्याबरोबर त्यांना सपोर्ट करणारी भरपूर लोक येतात, विच वी एज अ प्रोड्युसर्स वेअर लुकिंग फॉरवर्ड टू. सो म्हणजे ती लोक डाऊनटाउन मध्ये आलेली आहेत, आमचा शो डाऊनटाउन मध्ये होतोय. आणि अगेन द मॉडेल इज नॉट प्रॉफिट, द मॉडेल इज इट शुड क्रिएट इनफ रेव्हेन्यू टू सस्टेन द नेक्स्ट शो. आणि त्याच्यातनं थोडे पैसे आमच्या पियर ग्रुप्सना पण जायला पाहिजे, सो दॅट the wealth is distributed, so that we keep this common activity going forward. Amazing way of taking certain things as root elements from another part of the world, and where our childhood or college days are referring, and make something which is large, inclusive, social, and make some profit to make sure that it is auto running, self sustaining. त्याच्यातले बिझनेस एलिमेंट म्हणजे मला जाणवत होतं की बोलताना
though there is a huge amount of person with creativity, with focus, with innovation as an element, there is also hardcore business element. तो एक अँगल जो आपल्याकडे नसतो अनलेस यू रिअली जम्प इन द वॉटर, आणि यू कॅनॉट जम्प इन द वॉटर बट यू हॅव टू लर्न स्लोली. तर ते कसं काय घडलं, म्हणजे बिझनेस एलिमेंट इज एक्स्ट्रीमली क्रिटिकल. आय मीन आणि इफ यू हॅव टू टेक केअर. या गो अहेड. सो याच्यामध्ये आमचा मेजर कन्स्ट्रेंट डिस्टन्सचा होता. आम्ही जो थिएटर ग्रुप्स मध्ये जे पार्टिसिपेट करायचो ते डिट्रॉइट मध्ये होते, ते 60 मैल लांब आहे. आणि आम्हाला त्यांना इकडे आणून, म्हणजे नॉर्मली शो प्रॅक्टिस कशी असते की सगळेजण जमतात, मग आता तुझा सीन आहे, तुझा नाच आहे, तुझं गाणं आहे, असं सगळं सिक्वेन्शियली चाललेलं असतं. पण मग याच्यामध्ये लॉजिस्टिकल एलिमेंट आमचा असा होता की कॅन वी मॉड्युलराइज इट, की ऍक्टिंगचा एलिमेंट वेगळा, कोरिओग्राफीचा एलिमेंट वेगळा, सिंगिंगचा एलिमेंट वेगळा, सो दॅट ईच ग्रुप्स कॅन प्रॅक्टिस बाय देमसेल्व्स. आणि मग एक ठराविक 6 आठवड्यानंतर एकत्र यायचं, अँड देन यू वर्क आउट दी इंटरफेसेस आउट ऑफ इट. आणि मग याच्यामुळे काय होत होतं, आणि दुसरा एलिमेंट याच्यामध्ये होता की ह्या जेव्हा प्रॅक्टिसेस चालू होतात त्यावेळेला आपण टेक्नॉलॉजीचा उपयोग करू शकतो का. आणि ही माझी आयडिया नाहीये, हे आम्ही नाट्यगंधार ही जी टीम होती ज्याच्याबरोबर मी पहिल्यांदा काम करायला सुरू केलं डिट्रॉइटमध्ये, त्यांच्याकडनं शिकलो. ते स्काईप वापरायचे. सो डिरेक्टर वेगळ्या शहरामध्ये, प्रॅक्टिस वेगळ्या शहरामध्ये होते. सो मग म्हटलं अरे ती कॉन्सेप्ट इज व्हेरी गुड. सो आम्ही त्या शो साठी आमचा एक ऍक्टर सार्नियामध्ये होता. आता सार्निया 6 मैल लांब आहे, पण 6 मैल जाण्यासाठी यू हॅव टू एक तर टोल द्यायचा ब्रिजला, मग त्याच्यानंतर पलीकडे गेल्यानंतर कस्टम्स आणि इमिग्रेशन मधनं जायचं, मग प्रॅक्टिस करून झाल्यानंतर परत येताना टोल द्यायचा, मग परत एकदा कनेडियन इमिग्रेशन, एकदा युएस इमिग्रेशन. हे सस्टेनेबल नव्हतं. परत मग ते सगळं टायमिंग जुळवून आणा. त्याच्यापेक्षा सगळ्यात सोपं म्हणजे स्क्रिप्ट घ्या, इन्फ्लेक्शन आणि फॉर्मॅट सुटसुटीत ठेवायचा, ज्याच्यामध्ये खूप प्रॉपर्टी नाहीये सेटवरती. असे एलिमेंट्स वापरायचे की जे तुला मागचा स्क्रीनवरती व्हिडिओ टाकता येईल, राईट. सो यू कॅन चेंज द बॅकग्राऊंड व्हेरी फास्ट, आणि तोच स्क्रीन तुझ्या व्हिडिओसाठी पण वापरता येतो. सो हे सुटसुटीत झाल्यानंतर मग देन यू कॅन स्टार्ट युझिंग स्काईप प्रॅक्टिसेस साठी. यू कॅन कोलॅबरेट ऑन स्काईप विथ दी कोरिओग्राफर्स, की त्यांचं म्हणणं असतं की अरे आमचे डान्सर्स या ठिकाणी असणार आहेत, मग त्याप्रमाणे तुम्हाला लाईट्स प्लॅन करता येतात. मग सो यू कॅन कम टू अन अग्रीमेंट की कसं करणार आहे, काय करणार आहे. आणि बिझनेस एलिमेंट बरोबर दुसरा पर्सनल पॅशन, की अरे आपल्याला नवीन काहीतरी क्रिएटिव्हली ट्राय करता येतं, हा पण होता. आणि मग देन दी अदर ऍस्पेक्ट ऑफ बिझनेस इज लॉजिस्टिक्स. तिकीट कशी विकणार आहात, थिएटर कसं करणार आहात, लायबिलिटी कितीची असणार आहे, हाऊ आर यू गोइंग टू प्रोटेक्ट एव्हरीबडी, हाऊ आर यू गोइंग टू प्रोटेक्ट युअर पेट्रन्स, कोणी स्लिप होऊन पडलं, काय झालं, शेवटच्या दिवशी तुम्ही तिकिटांचं काय करणार आहात. सो देयर इज अ होल लॉट ऑफ स्पॉन्सर्स कसे मिळवणार आहात, मार्केटिंग कसं करणार आहात, ऍडव्हर्टायझिंग कसं. आधी वाटलं की अरे आपण बिलबोर्ड घेऊया, वी क्विकली फाउंड आउट बिलबोर्डचं एका आठवड्याचं रेंट वॉज टेकिंग अप सबस्टॅन्शियल अमाऊंट ऑफ आवर बजेट. मग काहीतरी नवीन करायचं. मग नवीन कसं, फेसबुक मग त्याच्यासाठी शिका, इंस्टाग्राम त्याच्यासाठी शिका, वेगवेगळ्या पर्सन टू पर्सन त्यांना सांगा, व्हिडिओज, टीजर व्हिडिओज बनवा, ते सगळे टाका. हे सगळे असे वेगवेगळ्या गोष्टी शिकायला, म्हणजे जस्ट लाईक अ बिझनेस यू हॅव टू डू मार्केटिंग, यू हॅव टू जनरेट मनी, you have to execute, you have to make sure that the final product comes together. कारण तुमची क्रेडिबिलिटी असते त्याच्यामध्ये. तुम्ही एक शो खराब केला की त्याच्यानंतर पुढच्या शोला कोणी येणार नाही तुमच्या. सो आणि शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटी असते, म्हणजे तुमच्या बरोबर त्या ऍक्टर्सची पण क्रेडिबिलिटी लागलेली असते त्या शो मध्ये. सो हाऊ डू यू यूज दॅट फॉर क्रिएटिंग अकाउंटेबिलिटी, राईट. की अरे आपला हा शो आहे, म्हणजे we have to do the best foot forward. So how do you kind of go into that collaborative mode? So I'm a peer relationships असतात. तर peer relationships काय वेळेला as friends you can manage, but as producers sometimes you have to say the unpopular things, की नाही यार हे मला नाही आवडत आहे, कारण आमचा ऑडियन्स हा असा आहे, तो तसं नाही चालणार आहे.
So just like any other business, right? Granted, these are on a small scale. This is more for an artistic endeavor. But the elements are all out there. फक्त मग ते how do you manage through all of that and how are you going to बऱ्याचदा की अरे नाही मग हे गाणंच करायचं होतं नाही दॅट इज नॉट सो मीटिंग्स मध्ये चाललेलं असतं नेगोसिएशन होतं की आम्हाला हे गाणं पाहिजे पण नाही नाही मग हे गाणं नाही हे ऑडियन्सला जाणार नाहीत आपल्याला आम्हाला हे हवं होतं आणि मग मग असं आहे की थोडंसं यू हॅव टू गिव्ह यू हॅव टू टेक सो those are all the elements of kind of making that show work. What I'm seeing is, a person who had been behind the screen, backstage, then lights, is coming on front, taking everything on the shoulders as a producer, but still inclusive. And again, drawing the boundary of not seeing that my way is highway, but still Yes. including people. And also we were talking ki ek navin model, ki inclusive model, ki even artists are responsible for some of the responsibilities of making this show as my show. हा पण काहीतरी आपण बोलत होतो. येस कारण तुझे जे ग्रँड रिहर्सल्स असतात तिथं तुझे सगळे एलिमेंट्स एकत्र येतात. नाव एव्हरीबडी हॅज टू बी अवेलेबल दॅट टाइम आणि देन इट डिपेंड्स ऑन द ग्रुप. या ग्रुपमधनं तुमचे एका प्रॅक्टिससाठी वी वॉन्ट एव्हरीबडी आउट देअर कारण नाहीतर मग हाऊ विल यू डिटरमाइन ऑल ऑफ दोज थिंग्स राईट. सो the performers also have to take on the responsibility की I've got one shot at this thing की ह्या दिवशी कारण you can't meet people कसं नाही की या आठवड्याला भेटूया पुढच्या आठवड्याला भेटूया त्याच्या पुढच्या आठवड्याला तसं नाहीये कारण प्रत्येकांचे दे आर ऑल वर्किंग पीपल सगळ्यांची मुलं आहेत वीकेंड्सला या प्रॅक्टिसेस असतात त्याच वेळेला मुलांचे क्लासेस असतात ग्रॉसरी करायची असते घरातली कामं करायची असतात त्याच्यातनं वेळ काढून सो एव्हरीबडी हॅज टू मेक दॅट टाइम वर्क. असं नसतं की यू कॅन जस्ट रिकरिंगली कीप ऑन डुईंग दिस. सो इट रिक्वायर्स अ शेअर्ड अकाउंटेबिलिटी. अरे हा माझा पण शो आहे वी हॅव टू मेक शुअर दिस वर्क्स रिअली वेल. म्हणजे ह्या प्रॅक्टिस नंतर आपण डायरेक्टली स्टेजवरतीच असणार आहोत. सो दोज आर द ऍस्पेक्ट्स दॅट कम इन. आणि याच्यामध्ये कॉन्सेप्ट ही होती की आमचं मॉडेल असं आहे की मॉड्युलर कसं करायचं याला आणि एकदा ते मॉड्युलर झालं की मग you can have 3 or 4 different pieces that can work by themselves and madna you just keep tab on it until the time comes in when you come together. किंवा मग त्या मॉड्युलर एलिमेंट्स मधले जे लीडर्स असतात they come together on a weekly meeting की आमचं या ठिकाणी असं झालेलं जस्ट लाईक इन एनी अदर मीटिंग राईट. मी आता ऍक्टिंगचं हे करतोय याच्यामध्ये आम्हाला हा प्रॉब्लेम आहे स्क्रिप्ट मध्ये आम्हाला हा प्रॉब्लेम आहे कोरिओग्राफी मध्ये आम्हाला हे प्रॉब्लेम आहे लाईटचं कसं होणार आहे किंवा हे काय होणार आहे बॅकस्टेजचं काय होणार आहे. सो त्याचे जे रिप्रेझेंटेटिव्ह असतात त्यांच्याबरोबर दर आठवड्याला मीटिंग असते एक आणि दॅट इज अ रिकरिंग मीटिंग एव्हरी वीक. त्याच्यामध्ये लॉजिस्टिकल अपडेट्स आणि हे सगळे खतरनाक. मी म्हणेन की डेफिनेटली इनोव्हेटिव्ह मॉडेल ऑफ ब्रिंगिंग पीपल टुगेदर ब्रिंगिंग कल्चरल एलिमेंट अप bringing new business model in the form of even artists being responsible for some degree of sale of tickets, which is the most critical element of success. जरी आपण म्हणतो की मी अचीव्ह केलं खूप छान प्रोग्राम झाला पण ती 390 पैकी 290 पैकी 230 सीट भरली गेली पाहिजेत and there is an achievement where 60 people come who are foreigners. हे सगळं this is definitely amazing. I mean going to a place which is outside like Port Huron. The Port Huron च्या बाबतीत बोलताना it's a unique location I believe. Even Canadian border is just miles away and you are also looking at those individuals to come across attract them. तर याचा लार्जर स्कोप काय करायचं पुढे विचार आहे some kind of festival or something. लार्जर स्कोप मध्ये कसं आहे की आमचा या वर्षाचा प्रोग्राम जो होता तो आमचं इन्स्पिरेशन फिरोदिया करंडक मधनं होतं. अरे वा. की फिरोदिया करंडक मध्ये जसे वेगवेगळे एलिमेंट्स असायचे स्टेजमध्ये 45 मिनिटांमध्ये वेगवेगळे एलिमेंट्स मर्ज न ड्रामा थीम हे फिरोदियाचं मॉडेल होतं आणि फिरोदियाचे रूल्स प्रमाणे सगळं काही स्टेजवरती लाईव्ह व्हायला पाहिजे. तुम्हाला गाणं म्हणायचंय गाणं म्हणा. आम्ही ती थोडीशी ट्विस्ट केली कॉन्सेप्ट. फिरोदियाची कॉन्सेप्ट आम्ही नाटक तयार केलं
आमच्याकडे कोरिओग्राफी होती. वी वर गोइंग टू ऍड आर्टिस्टिक एलिमेंट्स इन द फॉर्म ऑफ पॉटरी, पेंटिंग, सिंगिंग आणि बेली डान्सिंग. तर याच्यासाठी आम्ही लोकली आर्टिस्ट घेणार होतो. कोविडमुळे ते बंद झालं. दुसरं आमचं हे होतं की हाऊ टू शोकेस कल्चर. तर मी मागच्या वर्षी ढोल ताशामध्ये भाग घेतला होता. मी ढोल वाजायला शिकलो होतो. तर ते ढोल ताशाचं पथक आम्ही इथल्या एका कल्चरल फेस्टिवलला 1 तासभर आम्ही ढोल ताशा वाजवणार. तास का अर्धा तास आम्ही ढोल ताशा वाजवणार होतो आणि वी वर पार्ट ऑफ द ऑर्गनायझिंग कमिटी अँड वी वर ब्रिंगिंग दॅट एलिमेंट ऑफ इट. आणि तेच ढोल ताशा पथक आम्ही इथं रोटरीचं पोटिरामध्ये दिस इयर इज देअर 100th अॅनिव्हर्सरी. तर त्यांच्या परेडमध्ये ढोल ताशा वाजवत जाणार होतो. कोविडमुळे त्या दोन्ही ऍक्टिव्हिटीज बंद झाल्या. पण याच्यामध्ये कसं होतं की हे वेगवेगळे एलिमेंट्स आणून इट वॉज अगेन टू शोकेस, ब्रिंग पीपल टुगेदर. पण अल्टिमेटली फ्रॉम अ ड्रीम पॉईंट ऑफ व्ह्यू जर म्हटलं ना, तर व्हॉट आय वुड लाईक टू डू इज की पोटिरॉनमध्ये एक थिएटर फेस्टिवल व्हायला पाहिजे. आणि याची इन्स्पिरेशन कशी आहे की इथनं 70 किलोमीटर कॅनडामध्ये लंडन नावाचं शहर आहे आणि तिथं शेक्सपियर फेस्टिवल होतं. आणि ते शेक्सपियर फेस्टिवल इज व्हेरी फेमस. आणि त्या फेमस फेस्टिवलमध्ये म्हणजे लोक जाऊन हॉटेलमध्ये राहतात, 2-3 शेक्सपियरचे प्लेज असतात आणि दीज आर प्रोफेशनल ग्रुप्स दॅट कम इन अँड परफॉर्म आउट देअर. म्हटलं डाऊनटाऊन मध्ये आपण इथं का नाही आणू शकत तशी कॉन्सेप्ट. तर त्याच्यामध्ये आमचा एक विचार असा होता की वी विल गिव्ह सीड मनीज टू ईच ऑफ दीज ड्रामा ग्रुप्स आणि दे हॅव टू कम इन अँड परफॉर्म. आणि मे बी वी विल हॅव जजेस हू विल रँक ऑर्डर देम आणि एक whatever the first second wins out a cash prize. तर हे सगळे जे एलिमेंट्स आम्ही तयार करतोय की मार्केटिंग कसं करायचं, स्पॉन्सरशिप्स कशा आणायच्या, बिझनेसेसशी कसं काय कोलॅबरेट करायचं, लॉजिस्टिकली कसं मॅनेज करायचं, हे सगळ्या. सो दिस इज व्हॉट वॉज वर्किंग टुवर्ड्स दॅट अल्टिमेट ड्रीम. आता हे कोविडमुळे देर इज अ टेम्पररी सेटबॅक, पण हे एक ड्रीम आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये we are going to attempt to do this. How successful we will be, we don't know, but we are going to try it. Is really what we want to do. You will definitely. 2 दिवसाचा नंबर ऑफ प्लेज असलेला किंवा ड्रामाज असलेला डेडिकेटेड. सो 3 ड्रामा सकाळ, दुपार, संध्याकाळ. आणि हे शनिवारी आणि रविवारी असं करायचं, किंवा शुक्रवारी 1, शनिवारी 3, रविवारी 2 असे. सो विल हॅव टू फिगर दॅट लॉजिस्टिक आउट. पण साधारण एक 4 ते 6 ड्रामाज असे करून बघायचं की व्हॉट हॅपन्स. भरपूर थिएटर ग्रुप्स आहेत and they would love to perform. That also connects you. I mean, I find a strong connect with Port Huron as a location where you are connected. Now I'm taking a little bit of a curve towards your other business venture called in real estate, your passion. Yes. And I've seen you building your own house and nut bolt and घेऊन आपण I remember those days. You used to select this type of thing, that type of thing. So तिथनं सुरुवात आहे माझ्या मते. आणि you have got your own real estate company which is also हटके in itself. The concept is हटके. But another dimension that I would like to talk, and then we will move to the real estate part, is your connect with Port Huron. It's not only Marathi given Indian people. I've seen you strongly connected there. And bringing those individuals to be included into this journey of entertainment, creating jobs, avenues for them, also creating a confidence that they can invest into this. I mean, how is this working? And also I'm seeing a little bit of you leaning towards political figure, talking about politics. not into politics. Politics. मेन म्हणजे आमचं रिअल इस्टेट बिझनेसच्या मागचं मॉडेल होतं की वी वॉन्टेड टू इन्व्हेस्ट इन द कम्युनिटी दॅट वी लिव्ह इन. म्हणजे आपण म्हणतो ना की पुट डाऊन रूट्स. तर त्या हिशोबाने आम्ही बघत होतो आणि डाऊनटाऊन पोर्ट हुरॉन मध्ये खूप चांगल्या इन्व्हेस्टमेंट्स होत होत्या. अँड सो वी लुक्ड ॲट इट. आणि काय आहे की थ्रू दॅट रिअल इस्टेट कंपनी जी आम्ही बिल्डिंग ओन करतो ती हिस्टॉरिक बिल्डिंग आहे. सो ती 148 वर्ष जुनी बिल्डिंग आहे. आणि त्याच्यामध्ये आमचं कॉन्सेप्ट आहे की प्रिझर्विंग आर्किटेक्चर, अर्बन स्पेसेस, मेकिंग
अर्बन स्पेसेस अवेलेबल वाईल प्रिझर्विंग आर्किटेक्चर, हा आमचा मोटो आहे त्याच्यामध्ये. तर ते 148 वर्ष जुन्या बिल्डिंग मधले सगळे एलिमेंट्स जितके प्रिझर्व करता येतील तितके प्रिझर्व करायचे, पण देन मेक अ मॉडर्न स्पेस अवेलेबल. तर त्या बिल्डिंग मध्ये इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे की पहिल्या फ्लोअर वरती स्पेशालिटी कॉफी शॉप आहे. आता नॉर्मल कॉफी शॉप मध्ये तुम्ही गेल्यानंतर कसं असतं की कॉफी ऑलरेडी रोस्टेड असते आणि ब्लेंडेड असते, म्हणजे वेगवेगळे बीन्स मिक्स करून त्याचा ब्लेंड तयार केलेला असतो. पण इथं जे कॉफी शॉप मध्ये दे रोस्ट देअर बीन्स ऑन द स्पॉट. म्हणजे सकाळी ते लोक रोस्ट करतात, सो यू गेट द फ्रेशेस्ट ऑफ द रोस्टेड बीन्स. आणि त्या कॉफी शॉप मध्ये दुसरा एलिमेंट असा आहे की तिथे एक आर्ट गॅलरी आहे. तर लोकल आर्टिस्ट त्यांचा आर्ट येऊन ते तिथे डिस्प्ले करतात कॉफी शॉप मध्ये. अँड द कॉफी शॉप ऑल्सो हॅज आर्टिस्टिक प्रोग्राम्स ऑफ देअर ओन. इट बिकम्स अ प्लेस फॉर कम्युनिटी टू कम टुगेदर. अगेन डाऊनटाऊन मध्ये आहे, लोक येत आहेत, लोक व्हिजिट करतायत. त्याच्या दुसऱ्या फ्लोअर वरती एक आर्ट स्टुडिओ आहे, ज्याच्यामध्ये एक आर्टिस्ट आहे जो रिसेंटली आलेला आहे आणि तो त्याचे काय म्हणतात ड्रॉइंग्स, पेंटिंग्स तो सगळं तिथं बनवत असतो. आणि तिसरं एक ओपन लॉफ्ट स्पेस आहे, ज्याच्यामध्ये म्हणजे लॉफ्ट स्पेसची कॉन्सेप्ट अशी असते की ज्याच्यामध्ये सगळी जागा ओपन असते. देर आर नो बाउंड्रीज की हे बेडरूम आहे, ही लिव्हिंग रूम आहे. इट्स जस्ट वन जायंट ओपन स्पेस. तर दॅट इज अ लिव्हिंग स्पेस दॅट वी आर मेकिंग अवेलेबल. आणि आमचा आयडिया आहे की त्या बिल्डिंगचा तिसरा फ्लोअर जो आहे तो आम्हाला रेनोव्हेट करून मेक दॅट अवेलेबल फॉर डिफरंट ऍक्टिव्हिटीज. म्हणजे एक मॉडेल आहे की त्याला रेसिडेन्शियल करायचं, दुसरं मॉडेल आहे की त्याला इव्हेंट स्पेस करायचं. पण तिथं एक कूल गोष्ट अशी आहे की 1930s मधला एक एलिव्हेटर आहे तिथं, ज्याचे वुडन गिअर्स आहेत. आणि तो अजूनही तिथं आहे. इट इज अँकर्ड इन प्लेस. पण आता तो आमचा असा विचार चाललेला आहे की तो जे वुडन गिअर्स आहेत ती कंपनी अर्ली 1900s मध्ये होती. आय थिंक 1930s मध्ये इट वेंट आउट ऑफ बिझनेस. आणि या बिल्डिंगच्या आमच्या आधीच्या ओनरला त्या कंपनीचे जे ऍसेट्स ज्यांनी विकत घेतलेले होते, दे वॉन्टेड टू कम इन अँड टेक दिस एलिव्हेटर आउट. तर त्यांनी ते विकलं नाही. तर आमचा आयडिया आहे की तिथे एक त्या एलिव्हेटरच्या ठिकाणी फ्लोअर करायचा आणि ते कम्प्लीट मेकॅनिझम डिस्प्ले करायचा ऍज अ पार्ट ऑफ अ लिव्हिंग स्पेस. म्हणजे त्याच्यामध्ये क्लॉसेट तयार करा आणि वर असं ट्रान्सपरंट प्लेक्सी ग्लास आहे ज्याच्यातनं तो नेहमी दिसत राहील. पण मग त्याच्या खाली जी युटिलिटी आहे की यू मेक अ स्टोरेज स्पेस और यू मेक लाईक अ कबर्ड और क्लॉसेट ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे कपडे वगैरे हँग करता येतील, दोज काइंड्स ऑफ थिंग. सो अशा सगळ्या आमच्या वेगवेगळ्या कल्पना चाललेल्या आहेत त्या स्पेसच्या बाबतीत. अजून आम्ही म्हणजे वी हॅव हायर्ड अन आर्किटेक्ट टू प्लॅन आउट दॅट स्पेस आणि वी आर वर्किंग थ्रू द डिझाईन्स की काय करायचं, कसं करायचं, हाऊ डू वी पॅकेज स्टफ इन इट सो दॅट इट गिव्स अस द मोस्ट फ्लेक्सिबिलिटी. कारण जर तो इव्हेंटचं जर झालं तर इट विल बी रिअली गुड फॉर अस. कारण इव्हेंट स्पेस अवेलेबल नाही आहेत डाऊनटाऊन एरियामध्ये की जे विच कॅन होल्ड अबाउट 30-40 पीपल ऍट अ टाइम. पण त्याचबरोबर ती फ्लेक्सिबिलिटी कशी आणायची की बाबा ते मॉडेल जर झालं नाही तर यू कॅन इमिजिएटली कन्वर्ट इट इन टू अ रेसिडेन्शियल and still have the revenue coming in as you are going through. So that is what we are looking at. Excellent. त्या elevator आणि मोठे gears आणि त्याचं mechanism बोलता I think it must be taking you back to the old mechanical engineering days. But just drawing lines on the other portion of your life is your close involvement with engineering, deep-rooted engineering in HVAC, pretty complex things, and where आपण जे थर्मोडायनामिक शिकलेला असतो इंजिनिअरिंग मध्ये त्याचं ऍप्लिकेशन होतं. युअर पर्स्पेक्टिव्ह अबाउट ऑटो इंडस्ट्री ॲज सच, बिंग अ पार्ट ऑफ अ लार्ज ऑटो मॅन्युफॅक्चरर, की कुठं चालली आहे, कोविडचा कसा इम्पॅक्ट झाला आणि हाऊ डू यू सी द होल थिंग हॅपनिंग ॲज नेक्स्ट जेन, मे बी इलेक्ट्रिक व्हेकल ऑर समथिंग. सो जो काय माझा पर्स्पेक्टिव्ह आहे तो माझा पर्सनल पर्स्पेक्टिव्ह आहे. म्हणजे जस्ट लुकिंग ॲट दिस इज व्हॉट आय alone think about it, not necessarily as a part of हे. पण ऑटो इंडस्ट्री म्हणजे मेनली माझं जे काम आहे, आय एम व्हेरी फॉर्च्युनेट
कारण जे बी मेकॅनिकलचे 4 वर्ष शिकलो ते मी कामात वापरतो. So that is something very unique to my job. अजूनही मी थर्मोडायनामिक्स वापरतो, अजूनही हीट ट्रान्सफर वापरतो, अजूनही फ्लुइड मेकॅनिक्स वापरतो. आणि अजूनही ती पुस्तकं आहेत की, आणि त्याच्यातली एक गमतीशीर गोष्ट अशी आहे की मी कूलिंग सिस्टम्स आणि एअर कंडिशनिंग सिस्टम्स वरती काम करतो. आणि जेव्हा बी मेकॅनिकलला शेवटच्या वर्षी 2 इलेक्टिव्ह असतात, त्यामुळे इलेक्टिव्ह कुठले घ्यायचे की बाबा असे घ्यायचे की ज्याच्यामध्ये खूप मार्क मिळतील आणि आपल्याला इंटरव्ह्यूज मिळतील. तर त्या हिशोबाने इंटरनल कंबशन इंजिन, ऑटोमोटिव्ह इंजिनिअरिंग आणि त्याच्याबरोबर रेफ्रिजरेशन, एअर कंडिशनिंग होतं. मला कधीही 1989 ते 90 मध्ये कल्पना पण नव्हती की दॅट विल बिकम माय लाईव्हलीहुड. पण 2005 मध्ये आय ऍक्च्युअली क्रिएटेड अ प्रोसिजर टू size mobile air conditioning system very fast. We were sizing them, पण how do you kind of go from the first principles? आणि ते मी तयार केलं आणि मी त्याला बघितलं आणि म्हटलं अरे 89-90 मध्ये कोणी जर मला सांगितलं असतं की 2005 मध्ये तू असं काहीतरी करणार आहेस, I would have laughed. पण that's what the irony of this whole thing is. आणि एअर कंडिशनिंग आणि रेफ्रिजरंट कशासाठी, कारण त्याच्यामध्ये मार्क खूप चांगले मिळायचे आणि मार्क एकदा हाय मिळाले की यू स्टार्ट शोईंग अप ऑन इंटरव्ह्यू लिस्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. ॲपमेक हा आपला काय म्हणतात ना वैरी सब्जेक्ट होता. तो कसा बसा त्याच्यातनं निघालेलो होतो. मला अजूनही त्याची भीती आहे, मी त्याच्यामध्ये चांगला नाहीये. पण आता थर्मोडायनामिक्स गेली 20 वर्ष वापरून जरा कळायला लागलं की त्या पुस्तकांमध्ये काय लिहिलेलं होतं. ओ माय गॉड. ऑटो इंडस्ट्रीचं ट्रान्सफॉर्मेशन आहे आता. माझ्या पर्सनल व्ह्यू पॉइंट मधनं बघितलं तर पूर्वी इट वॉज फॉर म्हणजे काय म्हणतात ना की an individual owning stuff. आता ते इट इज गोइंग मोर टुवर्ड्स अ कम्युनिटी होल्डिंग. म्हणजे जे यंगस्टर्स आहेत ते गाड्या ओन करत नाहीत. दे आर व्हेरी मच इन टू उबर, काय म्हणतात शेअर्ड युसेज व्हेकल्स. सो दॅट विल कॉज चेंज इन द मॉडेल. कधी होणार आहे ते मला नाही माहिती, पण दॅट इज अ न्यू ट्रेंड. कारण हे जे यंगस्टर्स येत आहेत, आपण ज्याच्यातनं मोठे झालो, वी वॉच्ड आवर पेरेंट्स वर्क व्हेरी हार्ड आणि हॅव्हिंग अ कार, ओनिंग अ कार वॉज अ स्टॅटस सिम्बल, राईट? आणि as we migrated to different parts of the world, owning a car was a necessity, just like owning a toaster. सकाळी ब्रेकफास्ट साठी टोस्ट पाहिजे होता, त्याच्यासाठी टोस्टर आहे. आता कामावरती बस नाहीये म्हणून गाडी पाहिजे. जी नवीन जे यंगस्टर्स आहेत त्यांच्यासाठी इट्स अ डिफरंट मॉडेल आणि दॅट विल चेंज द बिझनेस आहे, असं माझं पर्सनल मत आहे. आता आय डोंट नो टू व्हॉट एक्सटेंट, वेअर इट विल गो, हाऊ इट विल वर्क आउट. Those are some of the interesting changes that I observe as a part of just looking at a broad spectrum. Right. I think it's you said it, nailed it rightly. World over, you'll see that buying pattern is changing. Shared model is coming. Auto vehicles are going to be, the thing in future. Electric vehicle and hybrid. Hybrid वरती बोलताना मला I would definitely like to highlight. If you remember, and the sense of feeling that you would have की एक hybrid vehicle मध्ये आपण बसलो होतो and it was displaying the transition between the engine transitioning to electric power. How is that feeling of creating something that you have created and sitting and that product is out? It's amazing. सो माय एंटरटेनमेंट एरियामध्ये मी जसं सांगितलं होतं, राईट, एंटरटेनमेंटच्या याच्यामध्ये द बेस्ट रेकग्निशन इज नो रेकग्निशन एट ऑल. माझ्या जॉबमध्ये तो एलिमेंट तसा पण आहे थोडासा, कारण वेन यू डिझाईन अ कूलिंग सिस्टम और एअर कंडिशनिंग सिस्टम, गाडीच्या रेडिएटरसाठी कोणी गाडी विकत घेत नाही. वेन वॉज द लास्ट टाइम यू वॉक्ड इन टू अ डीलरशिप, काय म्हणतात, बॉनेट, हुड, वॉट एव्हर यू वॉन्ट टू कॉल इट, ओपन केलं आणि मग म्हटलं अरे काय रेडिएटर आहे बॉस, झकास दिसतं, काय फॅन आहे. कोणी केलेलं आहे? कधीच नाही. पण ती जर गाडी ओव्हरहीट येऊन थांबली रस्त्याच्या बाजूला, यू नो हू टू ब्लेम, राईट? सो हे दिस इज अ व्हेरी इंटरेस्टिंग थीम. म्हणजे द बेस्ट रेकग्निशन फॉर युअर जॉब इज नो रेकग्निशन एट ऑल. दॅट मीन्स यू हॅव डन युअर जॉब वेल. सो फ्रॉम आता
कंट्रोल्स हॅव बिकम अ बिग पार्ट, राईट. प्रत्येक याच्यामध्ये कंट्रोल्स येतात. अँड डिपेंडिंग ऑन कॉम्प्लेक्सिटी, काय कस्टमरला पाहिजे त्याप्रमाणे कंट्रोल्स आर टेकिंग ऑन देअर ओन वर्ल्ड. म्हणजे थिंक अबाउट इट. पूर्वी कसेट टेप होती, राईट. त्याच्यानंतर सीडी प्लेअर आलं, मग मल्टी डिस्क सीडी प्लेअर आला. मग मल्टी डिस्क सीडी प्लेअर नंतर वी वेंट टू MP3 प्लेयर्स. MP3 प्लेयर्स नंतर आता तुझी किती 2000 गाणी एका स्टिक मध्ये बसतात आणि ती USB असते. टू मेक दिस ऑल सीमलेसली वर्क, देयर इज अ ह्यूज कंट्रोल्स आणि सॉफ्टवेअर इन्फ्रास्ट्रक्चर दॅट इज बिहाइंड, विच मेक्स इट अ नॉन इव्हेंट टू द कस्टमर. ती USB स्टिक टाकल्यानंतर रेडिओवरती ऑप्शन आहे की यूज माय मीडिया आणि तुझ्या फाईल्स डिस्प्ले होणार आहे, हे तू कधी सांगितलेलं नाहीये कोणाला, राईट. पण ते जर चाललं नाही तर यू नो दॅट देयर इज समथिंग रॉंग इन द रेडिओ. सो हे जे एक्सपेक्टेशन्स आहेत जसं जसं वाढत जातील तसं तसं इट विल बी मोर अँड मोर. सो दॅट इज वन ऑफ द बिगर चेंजेस. इट्स बिकमिंग मोर लाईक अ सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म, त्याच्यामध्ये कंटिन्युअसली तुला एनहान्स करायचं असतं सॉफ्टवेअर टू गेट मोर अँड मोर फीचर्स. मगाशी तू जेव्हा बोलत होतास, a different way of looking at things. You can argue the same thing saying you want to give more amenities, but would you think about it as a platform ज्याच्यामध्ये कंटिन्युअसली नवीन सॉफ्टवेअर आलं की नवीन काहीतरी अनलॉक झालं त्याच्यामध्ये, अरे हा फीचर नव्हता, आता तोच स्क्रीन काहीतरी अजून एक नवीन हे करतोय. सो आय थिंक हे असं जस्ट लुकिंग ॲट इट, म्हणजे जस्ट एज अन ऑब्झर्वर. आणि इफ यू लुक ॲट मोस्ट ऑफ द ऑटो शोज विल स्टार्ट सीइंग दॅट सेम काइंड ऑफ अ थीम. पण सगळ्यांकडे आता 5 FM काय म्हणतात 3 का 4 मीडियाचे आउटलेट्स आहेत. सगळ्यांना USB आहे, सगळ्यांना USB-C आहे, सगळ्यांना तुझं काय म्हणतात टच स्क्रीन आहे, नॅव्हिगेशन आहे. मग देन नाव यू गॉट ऍपल कारप्ले, अँड्रॉइड ऑटो, ते सगळं आहे. मग त्याच्यानंतर तुला ऍप्स पाहिजेत त्याच्यावरती. आता तुला तो स्क्रीन यू हॅव टू यूज इट फॉर समथिंग एल्स. तू कधीतरी थांबलेला आहेस तर तुला त्याच्यावरती सिनेमा बघायचा आहे, फोटो लावायचा आहे फॅमिलीचा. सो ऑल सॉर्ट्स ऑफ डिफरंट युजेस फॉर द सेम गिझमो, असं मला पर्सनली वाटतं. म्हणजे आय एम अ कूलिंग गाय, सो माझं आपलं दॅट टेक्नॉलॉजी हॅजंट चेंज. म्हणजे रेडिएटर्स आर स्टील मेड बाय ब्रेझिंग फिन्स ऑन अ ट्यूब, आणि त्यांचा एक ठराविक साईज असतो, त्यांना 2 प्लास्टिकच्या टाक्या असतात, त्याच्यातनं फ्लुइड जातं आणि समथिंग इज डम्पिंग हीट टू इट, आणि त्याच्यामधनं एअरनी काय म्हणतात हीट काढून घ्यायची. That's what I do. Wonderful. I think nice way to say that whole knowledge and experience humbly that you have got over period of so many years, and what you have created is under the hood, right? And best part is that it is where no news is a good news. When people don't call you or don't remember you ki are he kai gadbad zali hai, then it is a good news. I think there is a very humble way of putting the success story that you have very nicely together. Wonderful. Another dimension I just observed is yeah, I'll come to you, where you were talking about your program as modular program, and I draw those simile with software engineering, where the whole software has to be separated, modular, independently working, interfaces. I mean, it is a great way that you have mapped your entertainment concepts also to engineering. So amazing creativity. You have to look at unique solutions, right? तुझं ट्रेडिशनल मॉडेल वर्क्स, पण मग ते वायबल आहे का? कारण if you look at the total group of audience that we can influence is 300. We don't have the level of audience like a big city like Detroit, ज्याच्यामध्ये 900,000 लोक आले. ओके, आता जेव्हा प्रोफेशनल आर्टिस्ट येतात तेव्हा 1000, 1500, 2000 लोकांचे शोज होतात त्यांचे, म्हणजे तेवढा मोठा ऑडियन्स असतो. सो
then there is a different logistics that comes into place वगैरे वगैरे. And so we had to adapt to our audience. आणि आमचे shows we try to keep it very simple. कारण त्याच्यामध्ये एका वेळेला एकच कॉम्प्लेक्सिटी ऍड करायची. की बाबा आता फॉरेस्ट गमची आयडिया ट्राय केली, त्याच्यामध्ये गाण्यांबरोबर सगळं व्हिडिओ वगैरे आणले. आता ठीक आहे, पुढच्या वेळेला त्याच्यामध्ये ड्रामा ऍड कर, मग त्याच्यामध्ये बाकीच्या आर्टिस्टिक असं जे स्केल अप करायचं हळूहळू हळूहळू. म्हणजे जशी ती कॉन्सेप्ट सांगितली ना, की प्लॅटफॉर्म आपला फिक्स आहे, सॉफ्टवेअर मधनं नवीन गिझमो काय अनलॉक करता येतं आपल्याला. सो द सेम कॉन्सेप्ट अप्लाइज इन द थिएटर स्पेस ऑल्सो. सो आणि द क्रिएटिव्हिटी वी आर नॉट ग्राउंड अप क्रिएटर्स. आय बी व्हेरी ऑनेस्ट. की ग्राउंड अप क्रिएटर्स म्हणजे कसं, की कोणीतरी कॉन्सेप्ट असा विचार केला की मला ही कॉन्सेप्ट आली. वी ट्राय टू लुक ॲट डिफरंट कॉन्सेप्ट दॅट आर ऑलरेडी एक्झिस्टिंग आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारे पॅकेज करता येईल किंवा त्यांना अडॅप्ट करता येईल आपल्यासाठी. That we call as our creativity. And many times it works for us. Yeah, absolutely. I think what you're referring to is innovation. And to take the best of the best ideas and to adapt it to the situation and build new flavors to it, features to it, and offer it in relevance to, in fact, with very shrewdly, where it will generate money sufficiently to run the whole mechanism together. I think that's an amazing platform and model. Karan, this was the easiest way to fund the passion and hobby that we both had. Amazing. की याच्याबद्दल आपल्याला हे आवडतं करायला, क्रिएटिव्ह एलिमेंट आहे. सो वाय नॉट फिगर आउट अ वे दॅट यू कॅन मेक इट सेल्फ सस्टेनिंग. दरवेळेला कॅन यू पुट द मनी फ्रॉम युअर ओन पॉकेट पॉसिबल आहे. To what end, right? So can you make this hobby self-sustaining? Cool. So that was the other aspect of it. Excellent. That takes me a little bit towards your personal aspirations, personal, what gets you kicked, and what is that? Do you have any role model, anything that you follow, anybody that you follow? So माझे जे role models आहेत ना, they are people that I interact with. For me, if I have taken something that you are doing and you're doing quite well, then you are my role model. म्हणजे असं लोकांचं कसं असतं की अरे आय वॉन्ट टू फॉलो दिस पर्सन. फॉर मी आय एम लुकिंग अँड ऑब्झर्विंग अँड ट्राईंग टू फिगर आउट की अरे हे असं चाललेलं आहे, दिस इज रिअली अ गुड ऍस्पेक्ट, आय शुड टेक दिस. सो नाव यू बिकम माय रोल मॉडेल. सो फ्रॉम दॅट पर्स्पेक्टिव्ह आय हॅव मल्टिपल रोल मॉडेल्स at any given point in time. कारण इट्स अ कॉन्स्टंट लर्निंग प्रोसेस. त्याच्यामध्ये ऑब्झर्वेशन स्किल्स असतात, त्याच्यामध्ये यू आर कॉन्स्टंटली जजिंग की हे आपल्याला कसं काय वापरता येईल. म्हणजे आपण म्हणतो ना की लर्न फ्रॉम युअर पियर्स. सो दॅट टू मी इज अ व्हेरी फुलफिलिंग एक्सपेरिमेंट. आणि आय एम ब्लेस्ड विथ a lot of my batchmates who have achieved really heights in their careers. And it's a pleasure and a काय म्हणतात प्राईड म्हणतो ना आपण, की त्यांना बघून की अरे सो देर इज अ वेल्थ ऑफ एक्सपिरियन्स अवेलेबल दॅट यू कॅन ड्रॉ फ्रॉम. दॅट्स व्हॉट आय कन्सिडर. सो रोल मॉडेल्स कम इन एव्हरी डे फॉर्मॅट. बऱ्याचदा आय टेक स्टफ फ्रॉम माय डॉटर, कारण शी इज पॅशनेट अबाउट सर्टन थिंग्स, हाऊ शी आर्टिक्युलेट्स. तिने आता तिच्या बॅचलर्स साठी तिने एक प्रोजेक्ट केला where she wrote a complete thesis on a kind of political subject. And so वाचल्यानंतर I said, man, if I could write something like this, I would be great. So she is my role model when it comes to writing. की कसं तिने explain केलेली होती concept. What makes you tick? Basically a healthy balance of work and life. म्हणजे नुसतं वर्क असं नाही, पण यू मस्ट हॅव समथिंग दॅट. तो क्रिएटिव्ह किडा जो असतो ना, द लाईट्स इज माय क्रिएटिव्ह किडा, ज्याच्यामध्ये टेक्निकल एलिमेंट आहे, की अँगल्स आहेत, इंटेन्सिटी आहे, डिस्टन्स आहे. त्याच्यामध्ये पायथागोरस थिअरम वापरून तुला सगळे डिस्टन्सेस आणि कोन्स आणि सगळं काय करता येतं. पण त्याच्यामध्ये आर्टिस्टिक एलिमेंट पण आहे, की कुठल्या वेळेला काय आणायचं, कुठले कलर्स मिक्स करायचे, म्युझिक बरोबर काय दिसणार आहे चांगलं.
कपड्यांबरोबर काय दिसणार आहे चांगलं, पाठीमागच्या व्हिडिओ बरोबर काय मॅच होणार आहे. सो देर इज दॅट एलिमेंट. मग त्याच्यामध्ये ऍडव्हेंचरचा पण एलिमेंट आहे, राईट? की हे सगळं यू आर प्लॅनिंग, पण यू डोंट नो व्हॉट इज गोइंग टू हॅपन इन द थिएटर. Right. सो कंबायनिंग ऑल ऑफ दिस, म्हणजे तो जो काय म्हणतात ना ऍडव्हेंचरचा एलिमेंट, तो जो असं असतो की अरे हे आपण आता याला आणखीन काहीतरी डिफिकल्ट करून पुढच्या लेवलला नेऊया. क्या बात आहे. That is what keeps you ticking, whether it is your professional career or whether it is your whether whatever you are trying to do. असं मला वाटतं. म्हणजे दॅट इज व्हॉट कीप्स मी टिकिंग, की अरे हे नवीन काहीतरी शोधूया, काहीतरी करूया वगैरे. आणि समटाइम्स इट डझंट वर्क. ओके, आय विल बी व्हेरी ऑनेस्ट. Yeah. It is part of life, right? I memean, people say 90% of the experiments fail. Only 10% get successful. But 10% is what people look at. आपण 90% जे काही लर्न केलेलं असतं, दॅट इज ऑल इज विथ यू, आय बिलीव्ह. एक प्रश्न विचारेन कोविडच्या कॉन्टेक्स्ट मध्ये अँड इन कॉन्टेक्स्ट ऑफ द चॅलेंजेस ऑल्सो बॅक इन द US. तर चॅलेंज कसा बघतो, म्हणजे हाऊ डू यू लुक ॲट अ चॅलेंज अँड इन कोविड कॉन्टेक्स्ट? इज देयर अ चॅलेंज? डू यू कॉल इट एज अ चॅलेंज और हाऊ डू यू लुक ॲट इट? सो कोविड मध्ये काय झालेलं आहे माहिती आहे का, द फंडामेंटल चॅलेंज इज नोबडी नोज वेन दिस थिंग इज गोइंग टू एंड. म्हणजे ऍज इंडिव्हिज्युअल्स जर कोणी सांगितलं की 3 वर्षांनी हे संपणार आहे, सो द माइंड इज सेट की 3 वर्षासाठी आपल्याला याच्यातनं जायचं आहे. सो व्हॉट एव्हर वी आर रेडी फॉर इट. सो दॅट अनसर्टनिटी, त्याच्या थ्रू जे इफेक्ट्स येत आहेत लाईफमध्ये, की मास्क लावायचं आहे, राईट, कुठेही जाताना, ट्रॅव्हल करताना मास्क लावायचं आहे, सगळं पुसायचं आहे, काय म्हणतात डिसइन्फेक्टंट वापरायचं आहे, ऑल ऑफ दोज थिंग्स हॅपन. पण प्रोफेशनल लाईफमध्ये चॅलेंजेस कसे होतात की कोलॅबरेशन हॅज गॉन टू झिरो, वेदर इट इज पर्सनल लाईफ और प्रोफेशनल लाईफ. आपलं पर्सनल लाईफमध्ये आपण मित्रांना भेटतो, राईट, दॅट इज युअर वेंट बॅक, दॅट इज हाऊ यू डिस्ट्रेस. दॅट थिंग हॅज गॉन आउट. म्हणजे तो जो वर्कचा स्ट्रेस बॅलन्स करायला जो दुसरा रिलीफ व्हॅल्व होता ना, दॅट हॅज कम्प्लिटली गॉन आउट. सो दॅट इज व्हॉट आय सी एज अ, तो रिक्वायर्ड एलिमेंट आहे. आणि येस, यू कॅन बी विथ फॅमिली, यू कॅन डू ऑल ऑफ दोज थिंग्स, आणि हळूहळू तो चालू होतोय, पण इट्स नोवेअर क्लोज टू वेअर इट वॉज बिफोर. सो त्याच्यामुळे व्हॉट आय फील इज मेंटल हेल्थ इज गोइंग टू बी अ बिग इश्यू as you move forward. The COVID is going to translate into mental health consequences which we haven't quite captured yet. कारण माहितीच नाहीये. So that is what I see as the biggest challenge out of this. Right. I mean, we are speaking about the healthcare impact, and another maybe the second wave coming in, healthcare not being sufficient and all that. But mental health varti there'll be a huge impact, and it might start showing a little bit, maybe 6 months, 3 months down the line. Exactly. But right, apan fatigue baddal bolat hoto ki we have reached that stage of fatigue. Right, and the fatigue मध्ये मग then you start doing things which are not helpful. आणि what becomes very difficult is की तुला हॉरायझन माहिती नाहीये की कधीपर्यंत हे चालणार. 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष, ती सर्टनिटी नाहीये. त्यामुळे दॅट टू मी इज अ व्हेरी बॅड कॉम्बिनेशन. एक तर मेंटल हेल्थ कॉन्सिक्वेन्सेस वी आर ऑल गोइंग थ्रू इट, राईट, कारण स्ट्रेस लेवल्स आर हाय, रिलीफ व्हॅल्व्स नाही आहेत, मित्रांबरोबर बोलणं नाहीये, काय म्हणतात एंटरटेनमेंट नाहीये. जे सोशल इव्हेंट्स होते की रेस्टॉरंटमध्ये जा, गप्पा मार, कुठेतरी द ओनली थिंग यू कॅन डू इज तू स्वतः एकटा फिरायला गेलास, फोनवरती बोललास. इट्स नॉट द सेम ॲज की तू आणि मी चालत चाललेलो कुठेतरी आणि हे. सो दोज थिंग्स आर स्लोली बिल्डिंग अप. आणि मग त्याच्यानंतर जे कॉन्सिक्वेन्सेस आहेत की अरे मला हे नाही करायचं, कंटाळा आला आता किती वेळ करणार, म्हणजे कधी कधी ते असं एक्स्ट्रीम होतं, राईट, बास झालं, राईट. So that combination is what we are walking towards right now because of the uncertainty on the horizon. Right. Taking a twist from there, and I believe definitely there is end at the
end of the tunnel. There is a light at the end of the tunnel, as people say. And it will turn around definitely. And creative people like you and people who keep things pumped up, not only for themselves but also for the community, be it here or in Detroit, are still there and are going to be putting maybe 10 times more horsepower or energy power or creative power. I believe definitely that they'll be sailing through this situation. Wonderful. I think any message that you have as we come to the closure, any message, Mukund, you have for people who are maybe engineers who are message असा हे नाही आहे म्हणजे if you are passionate about something, pursue it. That's my only thing. कारण I wanted to do more of stage lights. I wanted to be part of theater. And eventually it transformed itself into a company. And it opened up all these avenues. आता आम्ही त्या कंपनीच्या थ्रू we are trying to offer our services to bigger events. की बाबा आम्ही येऊन तुमचे डिझाईन्स करतो. So the other thing is we are trying to in the COVID area we are trying to match up artists from India with artists from US आणि online करायचं. So there is a learning opportunity in terms of how to. So pursue your passion, but what I would say is maintain a work-life balance and have a hobby. Work will always be there. You love work, that's great, but find something in addition to work. And at one point in time, the work is going to end. So this whole thing is sort of to kind of also manage that transition when the work ends. की अरे काहीतरी आहे आपल्याला ज्याच्यामध्ये आपण पॅशनेट आहोत आणि करायचंय. So that would be my only suggestion. I don't have a message per se, but have that balance and find something that you're really passionate about and pursue it. You never know what will open up out of that. Solid. And as we come to the closure, एक high point as you look back, right from say engineering time to now, एक असा high point असा कुठला वाटतो का की अरे this made me feel good, असं काही आठवतं quickly? So high point असा होता की आम्ही BMMचं कन्व्हेन्शन करत होतो 2017 मध्ये आणि ओपनिंग सेरेमनी होती. साधारण एक 4,500 लोक, 1.5 तासाच्या शो मध्ये 27 गाणी, 255 परफॉर्मर्स, एज 5 to 60+, आणि हे सगळेजण 6 महिने प्रॅक्टिस करत होते. त्याच्यामध्ये वी हॅड ट्रॅक्स, म्हणजे नुसते ऑडिओ ट्रॅक्स होते, वी हॅड लाईव्ह सिंगिंग आणि त्याच्याबरोबर पाठीमागे व्हिडिओ होता. आणि याच्यामध्ये लाईट्स डिझाईन करायचे होते आणि हे लाईट्स एका नॉन मराठी स्पीकिंग माणसाला सांगायचे होते की कसे एक्झिक्यूट करायचे. आणि आय रिमेंबर काहीतरी एक साधारण 130च्या वर वेगवेगळे सीन्स डिझाईन्ड होते. आणि पूर्ण शो मध्ये एकदा तो शो चालू झाला की देर वॉज नो स्टॉपिंग. तो 1.5 तासानंतर त्यांनी गो असं बटन केल्यानंतर ते सगळे मॅक्रोज बिल्ट होते. ते 130च्या वरतीचे जे इव्हेंट्स होते तो शो पूर्ण लावणं आणि त्याच्यामध्ये 2 चुका झाल्या. मला अजूनही माहितीये की पहिली चूक मला त्याच दिवशी कळली, पुढची चूक मला 6 महिने लागले शोधायला. बट दॅट वॉज द हाय पॉइंट ऑफ व्हॉट माय अचीवमेंट इज. म्हणजे ते म्हटलं आफ्टर दॅट आय जस्ट स्टूड देअर अँड आय सेड आय क्रिएटेड दिस. हे एवढं सगळं व्हेरिएशन मध्ये आणि इट टर्न्ड आउट टू बी वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्सेस ऑफ माय लाईफ. म्हणजे त्याच्यामध्ये मला सगळं नवीन शिकायचं होतं कारण वी वर स्पेंडिंग टन ऑफ मनी आणि हे सगळे प्रोफेशनल लेवलचे लाईट्स होते. म्हणजे जे आपण लेडी गागाच्या कॉन्सर्ट मध्ये जे बघतो तसल्या लेवलचे लाईट्स होते. तर त्याच्यामध्ये कम्प्युटर सिम्युलेशन्स कसे वापरायचे, कसं करायचं आणि मग ते सगळं हाऊ डू यू कम्युनिकेट टू समबडी हू डझंट स्पीक द लँग्वेज. की अरे याच्यामध्ये बांबूच्या घरीच्या वेळेला मागे चंद्र येणार आहे वरनं लाईट आणायचं, त्याला कसं सांगू आता मी, आता भाषा तर काही कळत नाही. सो हे सगळे सरमाउंट करून तो शो लावणं, दॅट वॉज द हाय पॉइंट ऑफ माय आर्टिस्टिक करिअर. म्हणजे दॅट आय विल डेफिनेटली लुक बॅक. आणि द सेकंड वन वॉज शिकार नावाचं जे नाटक आम्ही करत होतो.
तर त्यावेळेला सस्पेन्सचे सगळे जे सीन्स होते ते करायचे होते. आणि ते नाटक जेव्हा झालं आणि त्याच्यानंतर जे लाईट्स लागलेले होते त्याच्यामध्ये पण चुका झाल्या एक दोन, म्हणजे आय वोंट से की तो फ्लॉलेस होता, पण ऍट द एंड ऑफ इट आय लुक्ड ऍट इट आणि खरोखर असं म्हणजे सस्पेन्स नाटकाला लागणारे जे लाईट्स होते तसे होते ते लाईट्स. Wow. And so those are my two really highlights. And that was my second show actually. कारण त्याच्यामध्ये like I said की the director had put the technical elements and the artists all at the same level. ही opportunity कधीच येत नाही. आणि ती opportunity दिसल्यानंतर you must convert it. You cannot let it go. So those are the two high points of my career. Other than म्हणजे ते एवढे shows वगैरे झाले that, पण आजही मी त्या दोन गोष्टींकडे बघतो आणि I feel very happy about it. Solid. We are definitely looking at someone who has had been, closely associated with engineering and the kind of so-called dry subjects like thermodynamics, cooling, and but still has the face of being creative, creating those elements in the foreign land to get people together, get them connected in this situation where connections is the most important thing. Looking forward is the most important thing. Building something on what we have innovatively is the key thing. I believe, Mukund, it had been amazing time to speak to you. Thank you so much. No, this was a great trip down the memory lane. So thank you for the opportunity. Superb. And all of our best wishes to you as an individual for all ventures that you do in real estate or be in entertainment, and let the karma show its power and karma to others Yep. and become Thank you. larger than life. And I always see you as a person who deserves to live his life full size, and that's what I always look up to you as something that I follow. So with this good wishes, I would like to say thank you to you, and Mukund, God bless. Thank you. Thank you. It's been my pleasure. Bye. बिजनेस कोई भी हो, सक्सेस की नींव हम रखते हैं। बुलंदियों को छूने की आपके अरमानों की उम्मीद जगाती जोत है, हर सपनों का हम स्रोत है। सही स्ट्रेटेजी, परफेक्ट डिसीजन मेकिंग और बिजनेस ग्रोथ के लिए हम आपके साथ कंधे से कंधा मिलाकर आपकी स्वप्न पूर्ति करते हैं। स्त्रोत कंसल्टेक, सिनर्जाइजिंग ट्रांसफॉर्मेशन।